मित्रांनो, अलीकडच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात एक शब्द सतत ऐकू येतोय. तो शब्द म्हणजे महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026. कोणी म्हणतं हा कायदा अत्यंत आवश्यक आहे, कोणी म्हणतं हा कायदा धोकादायक आहे, कोणी म्हणतं हा कायदा समाजातील जबरदस्तीच्या धर्मांतरांना रोखेल, तर काही लोक म्हणतात हा कायदा वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणू शकतो. मित्रांनो, प्रश्न असा आहे, असं काय आहे या विधेयकात की राज्यभर त्यावर एवढी चर्चा सुरू झाली? आज या व्हिडिओच्या माध्यमातून हा संपूर्ण विषय अगदी सुरुवातीपासूनच समजावून घेऊ. मित्रांनो, भारत हा विविध धर्मांचा देश आहे. इथं शतकानुशतक अनेक धर्म, संस्कृती आणि परंपरा एकत्र गुण्या गोविंदानं राहिले आहेत. पण त्याचबरोबर धर्मांतरांचा विषयी अधूनमधून चर्चेत येत राहिला. कधी एखाद्या सामाजिक कारणामुळे, कधी एखाद्या वैयक्तिक निर्णयामुळे आणि कधी कधी वादामुळे. महाराष्ट्र सरकारचं म्हणणंच आहे, गेल्या काही वर्षात काही ठिकाणी जबरदस्ती, फसवणूक किंवा प्रलोभन देऊन धर्मांतर घडवल्याच्या तक्रारी वाढल्यात. सरकारचा दावा असा आहे, काही संघटित गट लोकांना लक्ष्य करतात, त्यांना आर्थिक मदत, शिक्षण, नोकरी किंवा इतर लाभांची आश्वासनं देतात आणि मग धर्म बदलायला प्रवृत्त करतात. सरकारच्या मते फक्त वैयक्तिक निर्णय नसतात, तर काही वेळा व्यवस्थित नियोजन करून केलेली मोहीम असू शकते आणि त्यामुळे सामाजिक तणाव वाढू शकतो. मित्रांनो, म्हणूनच सरकारनं या विषयाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली. या समितीत वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शासनाचे अधिकारी सहभागी होते. त्यांनी विविध राज्यांमधील धर्मांतर विरोधी कायद्यांचा अभ्यास केला. मित्रांनो, महाराष्ट्र हे पहिलं राज्य नाही जिथं असा कायदा प्रस्तावित आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा आणि काही इतर राज्यांनी याआधीच जबरदस्तीच्या धर्मांतरांना रोखण्यासाठी कठोर कायदे केलेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही असा कायदा आणण्याची चर्चा सुरू झाली आणि अखेर महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 हे विधेयक तयार करण्यात आलं. मित्रांनो, या विधेयकाचा मुख्य उद्देश असा सांगितला जातो की कोणालाही जबरदस्ती, धमकी, फसवणूक किंवा प्रलोभन देऊन धर्म बदलायला भाग पाडू नये. जर कोणी असा प्रयत्न केला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सरकारच्या मते धर्म बदलण्याचा निर्णय हा पूर्णपणे वैयक्तिक असावा, तो कोणत्याही दबावाखाली घेतलेला नसावा. मित्रांनो, या प्रस्तावित कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या इच्छेने धर्म बदलायचा असेल तर त्याला एक ठराविक प्रक्रिया पाळावी लागेल. सगळ्यात पहिल्यांदा त्या व्यक्तीनं जिल्हाधिकारी कार्यालयात 60 दिवस आधी लेखी सूचना द्यावी लागेल. त्यानंतर प्रशासन या नोटीसीची नोंद घेईल. जर कोणाला त्या प्रक्रियेबद्दल शंका असेल तर त्यांना हरकत नोंदवण्याचा अधिकार असेल. यानंतर प्रशासन तपास करेल की धर्मांतर स्वेच्छेने होत आहे की कोणत्याही दबावाखाली. जर सगळं व्यवस्थित आढळलं तर धर्मांतराची प्रक्रिया पुढे जाऊ शकते. मित्रांनो, या विधेयकातील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे धर्मांतर आणि विवाह यांचा संबंध. सरकारच्या मते काही प्रकरणांमध्ये विवाहाच्या नावाखाली धर्मांतर घडवून आणलं जातं. म्हणूनच या विधेयकात अशी तरतूद आहे, जर धर्मांतराचा उद्देश फक्त विवाह असेल आणि त्यामागे फसवणूक असेल तर असा विवाह न्यायालयानं अवैध घोषित केला जाऊ शकतो. मित्रांनो, या विधेयकातील सर्वात चर्चेत असलेली तरतूद म्हणजे मुलांच्या धर्मांतराचा नियम. जर एखाद्या बेकायदा धर्मांतरातून विवाह झाला असेल आणि त्यातून मुलाचा जन्म झाला असेल तर त्या मुलाचा धर्म आईचा मूळ धर्म मानला जाईल. हा मुद्दा खूप चर्चेत आहे, कारण इतर काही राज्यांच्या कायद्यांमध्ये मुलाच्या धर्माबाबत इतकी स्पष्ट तरतूद नाही. मित्रांनो, जर कोणी जबरदस्तीनं धर्मांतर घडवून आणलं तर त्याला कठोर शिक्षा होऊ शकते. या कायद्यानुसार 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड अशी दोनही शिक्षा होऊ शकते. जर पीडित व्यक्ती महिला, अल्पवयीन, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्ती किंवा अनुसूचित जाती जमातीमधील असेल तर दंडाची रक्कम आणखी वाढू शकते. सामूहिक धर्मांतरांच्या प्रकरणातही कठोर कारवाई होऊ शकते. मित्रांनो, या विधेयकाला जसं समर्थन मिळत आहे तसाच काही लोकांचा विरोधी होत आहे. काही संघटना आणि काही विरोधी पक्षांचा आरोप असा आहे की हा कायदा वैयक्तिक स्वातंत्र्यावर परिणाम करू शकतो. त्यांचं म्हणणं आहे, धर्म बदलणं हा व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. जर प्रत्येक धर्मांतरासाठी सरकारी प्रक्रिया पाळावी लागली तर तो अधिकार मर्यादित होऊ शकतो. मित्रांनो, सध्या हे विधेयक विधानसभेत मांडलं गेलंय. यावर सविस्तर चर्चा होईल. सत्ताधारी पक्ष आपली बाजू मांडतील, विरोधी प्रश्न उपस्थित करतील आणि शेवटी मतदान होईल. जर हे विधेयक मंजूर झालं तर महाराष्ट्रात धर्मांतरासंदर्भात एक नवीन आणि कठोर कायदा लागू होऊ शकतो. मित्रांनो, धर्म हा समाजातील अतिशय संवेदनशील विषय आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 हा फक्त एक कायदा नाही, तो एक मोठा राजकीय आणि सामाजिक वादाचा विषय बनलाय. आता पुढील काही दिवसात या विधेयकावर काय निर्णय होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागेल. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा, ही विनंती. धन्यवाद.